Hello and welcome back, friends. Today we'll see email writing. In fact, it is titled as the art of email writing. Email writing is an essential skill for effective communication in both professional and personal settings. A well-structured email ensures clarity, professionalism, and prompt responses. चांगल्या ईमेलमध्ये काय असलं पाहिजे? क्लॅरिटी असली पाहिजे, प्रोफेशनलिझम असलं पाहिजे आणि प्रॉम्प्ट रेस्पॉन्सेस असले पाहिजेत. समजून घेऊ ईमेलचे काय काय घटक असतात. दॅट इज अंडरस्टँडिंग द बेसिक्स ऑफ ईमेल रायटिंग. काय काय असतं ईमेलमध्ये. ईमेल उघडल्याबरोबरच तुम्हाला दिसेल, परंतु तरीही त्याचे अर्थ काय असतात हे समजून घेऊ. नंबर 1ला असतं ॲड्रेस लाईन. ॲड्रेस लाईनमध्ये काय असतं? तिथं तुम्हाला यू हॅव टू राईट द ईमेल ॲड्रेस ऑफ द रेसिपियंट. ज्याला पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस लिहायचा असतो. नंबर 2च्या लाईनमध्ये असतं CC, दॅट इज कॉल्ड कार्बन कॉपी. कार्बन कॉपी इज यूज टू सेंड अ कॉपी ऑफ द ईमेल टू अदर रेसिपियंट्स हू शुड बी इन्फॉर्म्ड बट आर नॉट द प्रायमरी ऑडियन्स. त्यांच्यासाठी म्हणजे असे ज्यांना सांगितलं गेलं पाहिजे पण मुख्यत्व ते त्यांच्यासाठी नसतं असं. आणि तिसरी लाईन असते त्याच्यातली, ती असते BCC, दॅट इज कॉल्ड ब्लाइंड कार्बन कॉपी. त्याला आपण काय म्हणतो? इट इज यूज्ड फॉर सेंडिंग ईमेल्स टू मल्टिपल रेसिपियंट्स वाईल कीपिंग देअर ॲड्रेसेस हिडन फ्रॉम ईच अदर. म्हणजे एकमेकांना कळूच नाही की हा मेल ह्याला पण गेलेला आहे. अशा वेळी जेव्हा तुम्ही ॲड्रेसेस टाकता एकत्र, त्याला आपण म्हणतो BCC, दॅट इज ब्लाइंड कार्बन कॉपी. 4 नंबरला असते सब्जेक्ट लाईन. तिथं आपण काय लिहित असतो? अ ब्रीफ अँड स्पेसिफिक लाईन दॅट समरायझेस द पर्पज ऑफ द ईमेल. वाय इज ईमेल रिटन? दॅट इज देअर इन द सब्जेक्ट लाईन. देन देअर इज सॅल्युटेशन. खाली असतं ते वेन यू स्टार्ट रायटिंग ॲक्च्युअल ईमेल इन द टेक्स्ट. तर सॅल्युटेशनमध्ये काय करायचं? अ पोलाईट ग्रीटिंग, जसं की हॅलो, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, किंवा डिअर सर, डिअर मॅडम, किंवा त्यांचं नाव लिहायचं असेल तर नाव पण लिहू शकता. सॅल्युटेशनच्या नंतर येते बॉडी. बॉडीमध्ये काय असतं? द मेन कंटेंट ऑफ द ईमेल, युजली स्ट्रक्चर्ड विथ ॲन इंट्रोडक्शन, द मेन मेसेज अँड ए कन्क्लुजन. काय काय पाहिजे इंट्रोडक्शनमध्ये? म्हणजे दॅट इज द फॉर्मल टाईप ऑफ रायटिंग इन विच यू इंट्रोड्यूस, देन यू राईट द टेक्स्ट अँड देन यू कन्क्लूड. इट इज लाईक दॅट ओनली. त्याच्यानंतर येते क्लोजिंग. क्लोजिंग कशावर असतं? अ पोलाईट साईन ऑफ. म्हणजे कसं? ॲट द एंड ऑफ इट यू विल राईट रिगार्ड्स, बेस्ट रिगार्ड्स, सिन्सिअरली, थँक्यू, असं जे काही असेल ते. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण लिहू शकतो. डिपेंड्स ऑन द पर्सन टू whom यू आर रायटिंग अँड द पर्सन हू इज रायटिंग. आणि लास्टला मग काय असतं? सिग्नेचर. कोणाचे सिग्नेचर लागते? द सेंडर्स नेम, डेजिग्नेशन अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स अलॉंग विथ द सिग्नेचर इफ रिक्वायर्ड. ह्या आहेत ईमेल रायटिंगच्या गरजा, ज्या तुम्हाला दिसतील. तुम्ही जर पाहिलं ईमेल उघडून तर हे तुम्हाला सगळं लक्षात येईलच. ठीक आहे. आता काही गाईडलाईन्स आहेत इफेक्टिव्ह ईमेल रायटिंगसाठी, त्या आपण चर्चा करू. 1, 2, 3, 4, 5 गाईडलाईन्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगतो. यूज अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. नंबर 2, मेंटेन प्रॉपर स्ट्रक्चर. नंबर 3, बी कन्साइज. नंबर 4, रीड बिफोर सेंडिंग. आणि नंबर 5, यूज ए प्रोफेशनल टोन. यूज ए क्लिअर सब्जेक्ट लाईन म्हणजे काय? द सब्जेक्ट शुड बी स्पेसिफिक अँड रेलेवंट. मेंटेन प्रॉपर स्ट्रक्चर म्हणजे काय? कीप द ईमेल वेल ऑर्गनाइज्ड विथ पॅरेग्राफ्स. बी कन्साइज म्हणजे काय? अवॉइड अननेसेसरी डिटेल्स. कीप द मेल ब्रीफ अँड टू द पॉइंट. आणि रीड बिफोर सेंडिंग म्हणजे काय? चेक फॉर स्पेलिंग, ग्रामर, क्लॅरिटी एक्सेट्रा. आणि यूज ए प्रोफेशनल टोन म्हणजे काय? मेंटेन कर्टसी अँड अवॉइड इनफॉर्मल लँग्वेज. त्याच्यानंतर काही एटिकेट्स असतात ईमेलचे. लेट्स टॉक अबाउट दोज 5 एटिकेट्स. फर्स्ट इज अवॉइड ऑल कॅप्स. म्हणजे काय? रायटिंग एव्हरीथिंग इन कॅपिटल लेटर्स शुड बी अवॉइडेड. असं नाही केलं गेलं पाहिजे. दॅट इज नॉट द वे टू राईट. सेकंड इज यूज BCC फॉर मास ईमेल्स. जर मास ईमेल्स असतील तर BCC वापरा. का? तर इट प्रिव्हेंट्स एक्सपोजिंग रेसिपियंट्स ईमेल ॲड्रेसेस. कुणाला पाठवले त्यांचे ॲड्रेसेस जर लपवायचे असतील तर BCC वापरू शकता. रिस्पॉन्ड इन ए टाइमली मॅनर.
म्हणजे जर कुणाचा ईमेल आला तर त्याला प्रॉम्प्टली रिप्लाय करा, स्पेशली वेन दे आर इम्पॉर्टंट ईमेल्स. नेक्स्ट इज बी केअरफुल विथ अटॅचमेंट्स. आता खाली काही अटॅचमेंट्स दिलेले असतात, म्हणजे काही मोठे डॉक्युमेंट्स वगैरे जोडायचे असतील आपल्याला तर त्याच्यासोबत काय करायचं, यू शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट इट, बिकॉज यू शुड एन्श्युअर फाईल्स आर प्रॉपरली नेम्ड अँड रेलेव्हंट. चुकीची फाईल जाऊ नये वगैरे. आणि लास्ट वन इज बी माइंडफुल ऑफ द टोन, म्हणजे अवॉइड साऊंडिंग रूड ऑर टू कॅज्युअल, ऑलवेज रिमेन प्रोफेशनल. टू कॅज्युअल पण नसलं पाहिजे किंवा रूड पण नाही वाटलं पाहिजे. आणि आता लास्टला आपण बघूयात कॉमन मिस्टेक्स इन ईमेल रायटिंग. सर्वसामान्यपणे ईमेल रायटिंगमध्ये चुका काय होतात, काय केल्या जातात, त्या अशा आहेत. नंबर 1, इग्नोरिंग द सब्जेक्ट लाईन. नॉर्मली आपण सब्जेक्ट लाईन इग्नोर करतो, विच लीड्स टू द कन्फ्युजन ऑर ईमेल्स बीइंग इग्नोर्ड. म्हणून तसं करू नका. डोंट इग्नोर द सब्जेक्ट लाईन. यूजिंग जार्गन ऑर ॲक्रोनिम्स. Not all the recipients may understand jargon or acronyms. Acronyms म्हणजे शॉर्ट फॉर्म्स. खूप सारे शॉर्ट फॉर्म्स वापरू नका, टेक्निकल शब्द वापरू नका, कारण काय होईल, ते सगळ्यांनाच कळतील असं नसतं. नॉट युजिंग ए प्रॉपर साइन ऑफ. काय होतं, काही जण साइन ऑफ प्रॉपर करत नाहीत, त्याच्यामुळे काय होतं, इट क्रिएट्स अन अब्रप्ट ऑर अनप्रोफेशनल एंडिंग. ते चांगलं वाटत नाही, म्हणून तसंही करायचं नाही. आणि रिप्लाईंग टू ऑल अननेसेसरीली. इफ यू आर रिप्लाईंग टू ईच ऑफ द मेसेज अननेसेसरीली, इट कॅन कॉज क्लटर ऑर अनॉय अदर रेसिपियंट्स ऑल्सो. म्हणून हे काही एटिकेट्स आपण ईमेल रायटिंगमध्ये पाळले पाहिजेत. तर अशा रीतीनं आपलं ईमेल रायटिंगचं युनिट पण संपलं. हे छोटंसं होतं. इट इज सिम्पल, अँड इफ यू ओपन युअर कम्प्युटर अँड ट्राय टू सी हाऊ एन ईमेल इज रिटन, you will easily understand the points that we have spoken here. Okay then, thank you very much.